नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं कर्जतमधून स्वागत करतो। कर्जतमध्ये एक खास बजेट फ्रेंडली प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। 1000 पर पर्सन मध्ये तुम्ही डे आउटिंग विथ फूड इथे बुक करू शकता। सो चला आता ह्या प्रॉपर्टीची टूर घेऊया आणि मग व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्राइसिंग आणि बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या पण व्यवस्थित समजावून सांगतो। आता आपण इथे कसं आलो ते तुम्हाला सांगतो। इथे तुम्ही कर्जत किंवा नेरळवरून येऊ शकता। कर्जत आणि नेरळवरनं अंदाजे तुम्ही 20 ते 30 मिनिटांमध्ये इथे पोहोचू शकता। नेरळवरनं शेअरिंग टॅक्सी आहे, ती तुम्हाला डायरेक्ट इथे सोडेल आणि इथून तुम्ही डायरेक्ट आपल्या प्रॉपर्टीमध्ये एंटर करा। जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल घेऊन येताय तर डायरेक्ट मी गुगल मॅपची लिंक खाली देतो। कर्जत स्टेशनपासून अंदाजे 15 ते 16 किलोमीटर आहे आणि नेरळपासून 12 किलोमीटर अंतर आहे। सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि एक एक काय काय प्रॉपर्टीमध्ये आहे ते बघूया। एंटर केल्यावर आहे ना तुम्हाला अशी मस्त आंब्याची आणि फणसाची नारळाची अशी झाडं दिसतात। सो आपण जेव्हा एंटर करतो, तुम्ही जर पर्सनल व्हेकल घेऊन येत आहे तर हा तुम्हाला पार्किंग स्पेस मिळतो। खूप मोठा पार्किंग स्पेस आहे। आता पण इथे बऱ्याचशा गाड्या लावलेल्या आहेत, मी तुम्हाला टॉप शॉट दाखवतोय। सो आता आपण इथून एंटर केलं, इथे 2 रूम आहेत। सो इथे टोटल आहे ना इथे 3 आणि इथे 2 अशा 5 रूम आहेत आणि इथे टोटल 4 रूम आहेत। म्हणजे ह्या 4 कपल रूम आहेत आणि ह्या फॅमिली आणि डॉर्मेटरी आहे। सो ही जी आहे 5 नंबरची ती मला वाटतं 10 लोकांसाठी वगैरे आहे। बाकीच्या ज्या आहेत त्या तुम्हाला 6 ते 7 लोकांसाठी आहेत। तर आता आपण एक एक बघूया। पार्किंग तर मी दाखवली तुम्हाला। या बाजूला आहे ना इथे हा आहे गार्डन एरिया, हे बघा। इथे हायलाइट क्रिकेट टर्फ, इथे ह्या 3 रूम आहेत त्या आपण बघणार आहोत। आता चेकआउट होतं आहे इथलं। अजून एक हायलाइट म्हणजे हा पूल। सो इथे आहे ना बेबी पूल बऱ्यापैकी मोठा आहे आणि त्यानंतर मग हा मेन पूल। सो आता फिल्टरेशन चालू आहे। जमलंच तर मी नंतर जाणार आहे पूलमध्ये पण आता म्हटलं दाखवून घेतो तुम्हाला पटपट। या बाजूला हा आहे रेन डान्स। आता आपण काय करूया, 5 नंबरची जी रूम आहे ती तुम्हाला दाखवतो। सो ही आहे नॉन AC रूम। इथे तुम्हाला टोटल 3 बेड मिळतात। सो 3 बेडमध्ये आरामात आहे ना, मला असं वाटते की एका बेडवर 3 जण कम्फर्टेबली झोपू शकतात। मोठी साईज आहे बेडची। इथे 2 वॉशरूम्स मिळतात, अटॅच वॉशरूम आहेत, तर ते एक फायदा आहे आपल्याला। सो वॉशरूम पण नीट आणि क्लीन आहेत। सेम इथे पण आहे, गीझर वगैरे तुम्हाला इथे पण मिळतो। म्हणजे जर तुमचा ग्रुप असेल ना तर मस्त इथे एन्जॉय करणार आहे। AC नाही आहे, येणाऱ्या टाईममध्ये कदाचित लागेल। आता मी शूट करतो आहे तेव्हा तर नाही आहे। आणि इथून हा जो व्ह्यू आहे तो हा व्ह्यू आहे। इथे हा पार्किंग लॉट आहे। सो गाड्या इथे पार्क आहेत, मस्त झाडं आहेत, त्याच्यामध्ये गाड्या पार्क केलेल्या आहेत। आता आपण ती रूम पाहिली जिथे 3 बेड आहेत। इथे 2 बेडवाले रूम आहेत पण आता सध्या चेकआउट झालेला नाही आहे, ते थोड्या वेळात होईल। इथे हा टर्फ, हा आहे मोठा गार्डन एरिया। सो इथे आहे ना लॉन जे आहे तिथे तुम्ही एक्स्ट्रा काही इव्हेंट वगैरे तुम्हाला प्लॅन करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता। या साईडला आहेत कपल कॉटेज। तर आता आपण काय करूया की जे कपल कॉटेज आहेत ते बघूया। इथे टोटल 4 कपल कॉटेज आहेत। मेन म्हणजे काय की तुम्हाला आहे ना इथे या कपल कॉटेजमध्ये आहे ना तुमची प्रायव्हसी मेंटेन राहणार आहे। कारण की हे बघा, जे ग्रुप आहेत ते त्या बाजूला असणार आहेत, मध्ये हा टर्फ एरिया आहे। सो चला आता आपण आहे ना एक रूम आहे ती बघूया, रूम नंबर 7। सगळ्या सेम रूम आहेत, तर आपण रूम नंबर जी 7 आहे ती बघूया। तुम्हाला AC मिळतो। हा असा बेड आहे, मोठा बेड आहे, 3 जण आरामात झोपू शकतात। त्यासोबत एक्स्ट्रा मॅट्रेस हवे असेल तर ते पण मिळतील। म्हणजे एक 4-5 जणांचा ग्रुप असेल तर वर 3 आणि खाली 2 असं या रूमची कॅपॅसिटी आहे। नाहीतर तुम्हाला कपलसाठी पण देतात। या साईडला हे वॉशरूम आहे जे नीट आणि क्लीन दिसतं आहे आणि ज्या रूम्स आहेत सगळ्या सेम आकाराच्या आहेत, सेम साईज तुम्हाला मिळणार आहे। तसं हे 7, 8, 9 आणि 10 ह्या 4 रूम आहेत। इथून तुम्हाला समोर हा टर्फचा व्ह्यू आहे
आता आपण काय करूया, तिथे समोर आहे ना आता चेकआउट होईल, मग तिकडची जी रूम राहिली आहे ती बघूया. चला, परत पाऊस आलेला आहे. सो आता चेकआउट झालं आहे, तर तुम्हाला हा जो इकडचा पॅसेज आहे तो दाखवतो. सो इथे आहे ना टोटल ही एक रूम आहे, इथे ही रूम आहे आणि ही एक रूम आहे. सो याच्यामध्ये आहे ना फॅमिली रूम आहे त्या, आणि ही मोठी डॉर्मेटरी ए सीवाली आहे. सो आता आपण ती बघूया. डॉर्मेटरी आहे ती बघतो आहे, ही ए सी डॉर्मेटरी आहे. सो आपण अगोदर जी 5 नंबर बघितली ती नॉन ए सी होती. सो इथे पण 3 बेड आहेत. इथे ए सी तुम्हाला मिळतो. इथे तुम्ही 3 जणं, इथे 3 जणं, इथे 3 जणं, आणि ॲक्च्युली एक्स्ट्रा मॅट्रेस पण देतात. तर तुम्ही पण नक्कीच इथे येऊ शकता. या बाजूला इथे आहे वॉशरूम. सो इथे 2 वॉशरूम्स आहेत. हा आहे इथे, हा एक आहे, गिझर वगैरे आहे, आणि जो दुसरा आहे तो इथे आहे, हा वॉशरूम आहे. आता आपण ही रूम पाहिली, याच्याच बाजूला आता इथे अजून एक रूम आहे, फॅमिली रूम आहे, ती बघूया. त्याच्या अगोदर आहे ना इथे ही म्युझिक सिस्टीम आहे. सो आता आपण बंद केली आहे कारण शूट करतो आहे म्हणून, पण इथे मस्त हे लोक एन्जॉय करत आहेत. इथे तुम्ही ब्लूटूथने कनेक्ट करू शकता. 2 स्पीकर आहेत आवाजाचे, बऱ्यापैकी मोठा साऊंड आहे. आता आपण ही रूम बघूया. सो इथे फॅमिली रूम 3 आहेत, त्यातली ही एक आहे. सो इथे 2 बेड आहेत, 6 लोक कम्फर्टेबली झोपू शकतात, कॅपॅसिटी आहे. त्यानंतर मग इथून तुम्हाला मिळतो हा पूलचा व्ह्यू. इथून मागे इथे काहीतरी भाज्या पण लावल्यात, आणि हे आहे वॉशरूम. एक्स्ट्रा गाद्या वगैरे जर तुम्हाला हव्या असतील तर त्या पण मिळतील. सो 5 नंबरची जी रूम आहे ती सोडली तर सगळे ए सी आहे. तुमच्यासाठी आहे ना बाहेर अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. तर तुमच्या ज्या मील्स आहेत त्या तुम्ही इथे घेऊ शकता, इथे घेऊ शकता, किंवा मग त्या रूमच्या बाहेर पण तिथे आहे अरेंजमेंट केली आहे, तिथे घेऊ शकता, किंवा मग इथे पण घेऊ शकता. सो ॲक्च्युली तुमच्या ग्रुपनुसार आहे ना तुम्हाला जे काही जेवण असेल ते अरेंज करून दिलं जातं. चला, आता आहे ना आपण पूर्ण प्रॉपर्टी बघितली आहे. आता थोडंसं जेवणाच्या पॅकेजबद्दल डिस्कस करूया. जेव्हा तुम्ही इथे येता तर विथ फूड पॅकेजच तुमचं असतं. तर पॅकेजमध्ये तुम्हाला, जर तुम्ही डे आउटिंगसाठी येत आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं चहा नाश्ता असतो. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन असतात. आणि जर तुम्ही रात्री स्टेसाठी येत असाल तर तुम्हाला दुपारचं जेवण, संध्याकाळी चहा, रात्रीचं जेवण आणि सकाळचं चहा नाश्ता असणार आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा स्टार्टरमध्ये काही पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये चिलीचं ऑप्शन आहे. आता आपण पनीर चिली किंवा मग चिकन चिली ऑर्डर केली होती, सो ते मी तुम्हाला दाखवतो आहे. जर तुम्हाला अजून काही हवं असेल तर ते सुद्धा मिळणार आहे. चला, आता तुम्हाला मी पूर्ण प्रॉपर्टी दाखवली. आता आपण थोडंसं पॅकेजबद्दल डिस्कस करूया. सो इथे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला डे आउटिंग 1 डे 1000 पर पर्सनमध्ये विथ फूड मिळणार आहे. त्याच्यामध्ये लंच आणि हायटी इन्क्लूड असते. आणि जर तुम्ही नाईट स्टे करताय तर वीकडेजचे प्राईस आणि विकेंडचे प्राईस हे वेगवेगळे आहेत. वीकडेजमध्ये तुम्ही येत आहे तर 1800 रुपये पर पर्सन विथ फूड असणार आहे, आणि विकेंडला येत आहे तर 2000 रुपये पर पर्सन असणार आहे. कपल चार्जेस जे आहेत ते वीकडेजचे आहेत 4000 रुपये आणि विकेंडचे आहेत 5000 रुपये. तर तुम्ही व्हिडिओ खाली जो नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. सोबतच मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये इथली जी गुगल मॅपची लिंक आहे ती दिलेली आहे. अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पण विचारू शकता. सो चलो, आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.